नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे ओमकार. स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ओमकार ड्री फार्मा ज्ञानमध्ये. सो आज आपण स्टार्ट करणार आहोत फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स. सो ज्युरिस्प्रुडन्स फार्मास्युटिकल म्हणजे फार्मसीमध्ये येणारे जे ज्युरिस्प्रुडन्स आहे. तर ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे काय असते की स्टडी ऑफ लॉ. जे स्टडी आपल्याला लॉची असते करायची ती स्टडी ऑफ लॉ, आणि नंतर जे असते त्यांची सेकंड पार्ट म्हणजे की नॉलेज ऑफ लॉ. जे दोन स्टडी ऑफ लॉ म्हणजे डेफिनेशन काय होती की जे ज्युरिस्प्रुडन्स फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स जे असते त्याच्यामध्ये आपल्याला काय असते की ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे जे काय असते फार्मास्युटिकल म्हणजे आपल्या फार्मसीमध्ये यूज होणारे मध्ये यूज होणारे जे लॉ असतात आपल्याला त्याला आपण फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स म्हणतो. म्हणजे कसं आहे की आता फार्मसीमधले जे आपल्याला लॉ येतात हां, तर 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 त्याची आपल्याला स्टडी किंवा त्याचं आपल्याला नॉलेज घ्यायचं आहे त्याला आपण ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे डेफिनेशन जर करायची म्हणले, इट इज द फार्मसी ब्रांच ऑफ फार्मसी which deals with the study of law and or knowledge of law is called as फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स. ही अशी डेफिनेशन आपल्याला असू शकते, आपण बनवू शकतो फार्मास्युटिकल. सो फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे काय हे तुम्हाला कळालेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये कोर्स कधी असतो, कधी आपल्याला त्याची स्टडी करावं लागते ते आपण जाणून घेऊया. एक सेकंड. सो हा कोर्स आपण कुठे शिकतो, तर हा कोर्स आपण आहे बी फार्माच्या विद्यार्थ्यांना आणि डी फार्मच्या विद्यार्थ्यांना. सो बी फार्मच्या विद्यार्थ्यांना जो आहे तो थर्ड इयरमध्ये येतो आणि फिफ्थ सेमिस्टरमध्ये येतो, आणि डी फार्मचं असते ते ॲन्युअल पॅटर्न असल्यामुळे सेकंड इयरला हा विषय असतो. फक्त असं आहे की आता न्यू एज्युकेशन रेग्युलेशन आपल्याला भेटले आहेत, एज्युकेशन रेग्युलेशन 2020चे आहेत, त्याच्यामुळे डी फार्मचा जो हा विषयाचं नाव आहे ते लॉ अँड इथिक्स आहे. लॉ अँड इथिक्स आणि याचा जे आहे ते फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स. नाव जर विषयाचे अलग अलग असतील समजा, तर शिकायचं आपल्याला तेच आहे, जे इथे शिकणार आहेत जे इथे पण ते शिकणार आहेत. तर दोन विषयामध्ये आपल्याला फक्त डिफरन्स या गोष्टीचा आहे की नाव चेंज आहे. सो तर आपण आता पुढची स्टेप म्हणजे काय की याच्यात काय काय आपल्याला शिकण्याचं आहे, शिकायचं आहे. सो फर्स्ट असतो आपल्याला फार्मास्युटिकल लेजिस्लेशन. त्याच्यानंतर असतो आपल्याला लॉ अँड इथिक्स, आणि तिसरं जे असतं ते आपल्याला असतो ऍक्ट्स. सो आता फर्स्ट ऑफ ऑल आपण काय बघणार आहोत की फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स मध्ये पहिला पार्ट येतो लेजिस्लेशन. सो लेजिस्लेशन मध्ये काय शिकायचं आपल्याला की जे कमिट्या आल्यात आपल्याला, कमिटी कोणती आलती आपली, सगळ्यात पहिले चोपडा साहेबांची कमिटी आलती, ते ड्रग इन्क्वायरी कमिटीसाठी आपण वापरतो. त्यानंतर आपल्याला आहे भाटिया कमिटी, भोरे कमिटी, अशा मेन कमिटी आहेत. त्याच्या आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की त्या कमिटीमध्ये कशासाठी आल्या, कितवी इसवी सनामध्ये आल्या ते पण आपण बघणार आहोत. त्यानंतर कमिटीनंतर आपल्याला आहे की हेल्थ प्रोफेशन काय आहे त्याच्यात ते बघायचे. त्याचा स्कोप काय आहे, स्कोप आणि ऑब्जेक्टिव्ह, या जे दोन गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला हे बघायचं आहे त्याच्यामध्ये की आपण पहिलं फार्मसीचं कॉलेज कोणी आणलं, त्यानंतर पहिलं मेडिकल कधी लॉन्च झालं, त्यानुसार आपल्याला, आणि त्यांचे जे ड्रग इन्क्वायरी कमिटी जे आपण म्हटलो, ड्रग इन्क्वायरी कमिटी DEC जी असते, त्या DEC मध्ये आपल्याला ज्या कमिटी असतात त्यांचे काही ते रिकमेंडेड पडतं, त्यांचे जे बुक्स असतात ते आपल्याला फार्मास्युटिकल लेजिस्लेशन मध्ये पाहायचं आहे. त्यानंतर जे दुसरं आपलं आहे लॉ अँड इथिक्स. सो लॉ अँड इथिक्स मध्ये काय बघायचं की आपल्याला आपल्या चॅप्टरचा दुसरा पार्ट म्हणजे
लॉ अँड एथिक्स. कधी कधी एक्झाम मध्ये 2 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो धड्याच्या नावावरून, की डिफरन्स बिटवीन लॉ अँड इथिक्स. तर लॉ अँड इथिक्स मध्ये काय डिफरन्स आहे ते आपल्याला बघायचे आहे, त्याच्या डिटेल्स. तर लॉ अँड इथिक्स मध्ये आपण काय बघतो, त्याची डेफिनेशन. तर लॉ अँड इथिक्स मध्ये आपण त्याची जी डेफिनेशन असते, रूल्स ऑफ ह्युमन कंडक्ट बाइंडिंग ऑल द नेशन, ऑल द पीपल इन स्टेट ऑर नेशन. म्हणजे जे आपले जे स्टेट ऑर नेशन मध्ये जे लोक असतात, स्टेट नेशन मध्ये जे लोक असतात स्टेटचे आणि त्याचे, त्यांच्यासाठी जी बाइंडिंग करण्यासाठी जे आपल्याला लॉ असतो, जे आपल्याला कंडक्ट करतो, बाइंडिंग ऑल द पर्सन, बाइंडिंग करतो त्या पर्सनची जे लॉ असतो. आणि जे इथिक्स असते ते प्रोफेशनल रेग्युलेशनसाठी असतं. लक्षात ठेवा की प्रोफेशनल रेग्युलेशनसाठी जे आहे त्याला आपण अशा प्रकारचे आपल्याला 4 डिफरन्स बिटवीन बघायचे आहेत. त्यानुसार लॉ अँड एथिक्समध्ये अजून काय आपल्याला बघता येईल ते आपण सिलेबस कॉपीनुसार पुढे डिस्कस करू. त्यानंतर तिसरा आणि मेन मुद्दा आहे आपला ऍक्टचा. ऍक्ट म्हणजे काय? जे की ऍक्ट आपल्याला सांगतात की रिटर्न लॉ असतो, जो रिटर्न लॉ असतो, हा याला लॉच म्हणतो आपण, रिटर्न लॉ असतो फक्त हा, आणि कंडक्टेड बाय गव्हर्नमेंट. जे आपलं गव्हर्नमेंट आहे तो आपल्याला ऍक्ट दिलेला असतो. तर यामध्ये टोटल 11 ऍक्ट आहेत आपल्याला. सो या ऍक्टमध्ये आपल्याला काय, प्रत्येक ऍक्टमधले एक खास गोष्ट म्हणजे प्रत्येक ऍक्टमध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह पाहायचे. फर्स्ट म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टिव्हचा काय हेतू आहे, ऑब्जेक्ट काय आहे त्याचं, ते आता आपल्याला बघायचं आहे. 11 ऍक्टचे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह आहेत. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह झाल्यानंतर आपल्याला सर्व प्रकारचे डेफिनेशन्स, त्याच्यात जे डेफिनेशन असतात, आता फार्मसी ऍक्ट 1948 मध्ये जे असते आपल्याला क्लासिफिकेशन डेफिनेशन. त्या डेफिनेशन मध्ये कसं असते माहिती आहे का, की आपल्याला आता पीसीआयची डेफिनेशन विचारते, त्याच्यानंतर सेंटर काउन्सिलिंगची डेफिनेशन विचारते, त्याच्यानंतर आपल्याला स्टेट रजिस्टर कसं असते, त्यानंतर आपली मेन म्हणजे आता आपण फार्मसी कंप्लीट झाल्यानंतर रजिस्टर फार्मासिस्ट होतो. तर रजिस्टर फार्मसीसाठी जी आपल्याला डेफिनेशन आहे ते विचारते. त्यानंतर युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनसाठी आपल्याला काय, कोणती डेफिनेशन ते, त्यानंतर आपल्याला त्याचे या मेन गोष्टी सगळ्या ऍक्टमध्ये कॉमन आहे. त्यानंतर तिसरं जे कॉमन गोष्ट आहे या 11 ऍक्टमध्ये ते म्हणजे ऑफेन्स अँड पेनल्टीज. ऑफेन्स अँड पेनल्टी मध्ये काय शिकायचं की आपल्याला स्टेप बाय स्टेप 11 याचे, की ऑफेन्स अँड पेनल्टी म्हणजे जे तुम्ही जे हा गुन्हा केल्यावर काय होईल, त्याची शिक्षा काय होईल, का तुरुंगवास होईल, फाईन मारतील, काय होईल, त्यानुसार आपल्याला काय असते ते प्रत्येकाचं आपल्याला कोणत्या ऑफेन्स आहेत जे की आपल्याला ऍक्टचे उल्लंघन केल्यानंतर कोणत्या ऑफेन्स अँड पेनल्टी, कोणता दंड भरावा लागेल व कोणती शिक्षा असेल ती आता आपल्याला ऑफेन्स आणि 1 बाय 1 बघायचंय. तर आता हे 11 ऍक्ट कोणते आहेत आणि 11 ऍक्टचे आपण इसवी सन कधी पास झाले ते बघणार आहोत. सो पहिला जो आहे ऍक्ट, तिसरा पॉइंट होता आपला ऍक्ट. सो ऍक्ट मध्ये काय आता, की पहिला जो ऍक्ट असतो तो आपला फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचा आपला पहिला ऍक्ट असतो, फार्मसी ऍक्ट 1948. सो फार्मसी ऍक्ट फार्मसी ऍक्ट 1940, हा ऍक्ट 1940 साठी, आणि हा आपल्याला फार्मसी क्षेत्रामधील सगळ्यात महत्त्वाचा ऍक्ट मानला जातो. कारण आपले जे पीसीआयचे कॉन्स्टिट्यूशन असतात, रजिस्टर्ड फार्मासिस्ट असतात, जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल असतात, त्याचे सगळे जे माहिती असते ते आपल्याला या ऍक्टमध्ये शिकायचे आहे. तर या ऍक्टमध्ये आपल्याला सुरुवातीला काय शिकायचे आहे की ऑब्जेक्ट काय यायचा, ऑब्जेक्ट नंतर डिफाईन, त्यानंतर एज्युकेशन रेग्युलेशन जे असतात पीसीआयचे, त्याचे कॉन्स्टिट्यूएंट आणि फंक्शन.
त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे याच्यात जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलिंग, जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल. त्यानंतर फर्स्ट रजिस्टर काय असते. सो एवढ्यामध्ये आपल्याला फर्स्ट रजिस्टर आणि लास्ट मेन पॉईंट जो मी सांगितला की सगळ्या ऍक्टमध्ये कॉमन असतो, तिसरा पॉईंट ऑफिसन्स अँड पेनल्टी. काय मिस होत असलं तर मी कव्हर करेल याच्यामधलं, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला, पण डिटेलमध्ये सिलेबस आपण घेणार आहोत. एवढं आपण जे आहे आपल्या फार्मसी ॲक्टमध्ये प्रत्येक गोष्ट शिकणार आहोत. जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल, सेंटर काउन्सिलिंग, त्याच्यानंतर आपले लायसनची प्रोसिजर कशी असते, कसं लायसन येते, त्याच्यासाठी आपल्याला ट्रेनिंगची किती गरज आहे, त्यानंतर आपल्याला किती तास आपल्याला काम करावं लागते, त्यांचे किती महिने आपल्याला तिथे काम डिस्पेन्स फार्मसी म्हणून करावं लागते, जसं आपले की लायसन्ससाठी आपण एलिजिबल होईल. त्यानंतर आपला जो आपण डिटेलमध्ये एक एक ॲक्ट बघणार आहोत. त्यानंतर आपला जे दुसरा ऍक्ट आहे तो म्हणजे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट, DNC ऍक्ट, ड्रग कॉस्मेटिक. हा ऍक्ट आहे जे 1940 ला पास झालेला आहे आणि याचे जे रूल्स आले तर ते 1945 ला आलेले आहेत. सो या ऍक्टमध्ये काय शिकायचं आहे आपल्याला, तर या ऍक्टमध्ये आपल्याला शिकायचं असं आहे की याच्यामध्ये आपण पहिले आहे जी गोष्ट सगळ्याच ऍक्टमध्ये कॉमन आहे, ऑब्जेक्टिव्ह आणि डेफिनेशन्स. डेफिनेशन्समध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की डेफिनेशन याच्यामध्ये ड्रग्स, अडल्ट्रेटेड ड्रग, सुपेरियस ड्रग, मिसब्रँडेड ड्रग, त्यानंतर रजिस्टर फार्मासिस्ट आणि त्यानंतर अजून अशा बऱ्याच प्रकारच्या डेफिनेशन्स आहेत आपल्याला. त्यानंतर गव्हर्नमेंट अनालिसिस, ड्रग इन्स्पेक्टर काय असतो त्यांची डेफिनेशन काय, तर ते आपल्याला सगळे डेफिनेशनमध्ये शिकवायचं आहे. ते स्टेप बाय स्टेप आपण घेणार आहोत. त्यानंतर जे शिकायचं आहे ते आपल्याला गव्हर्नमेंट अनालिसिस, गव्हर्नमेंटचं अनालिसिस काय असते ते बघायचं आहे. त्यानंतर मग हे झाल्यानंतर आपल्याला आहे ना ड्रग इन्स्पेक्टर DI काय असतो त्याच्याबद्दल बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला लायसनिंग ऑथॉरिटी काय असते ते पाहायचं आहे. त्यानंतर मेन आणि इम्पॉर्टंट IMP गोष्ट जी असते, IMP गोष्ट कोणती आपली त्या याच्या ऍक्टमधली, ते म्हणजे शेड्यूल A पासून Y पर्यंत शेड्यूल आपण बघणार आहोत. सो एवढं आपल्याला ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये शिकायचं. हा सगळ्यात मेन ड्रग आणि मोठा ड्रग मानला जातो फार्मसी ऍक्ट, आपला एज्युकेशनसाठी आहे आणि हे आपल्या रोजच्या वापरासाठी झालं. सो असे प्रकारचे आपले दोन ऍक्ट आहेत ज्याचे आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. सो आजच्या लेक्चरला एवढंच. उद्यापासून आपण उरलेले जे लेक्चर्स आहेत त्यांची आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे फार्मसी ऍक्ट, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट, त्यामध्ये आपण सुरू करणार आहोत उद्या आपल्याला सुरू करायचं आहे जो आपला पहिला ऍक्ट आहे. पहिला ऍक्ट म्हणता येणार नाही, आपण जे लेगिस्लेशन म्हणलो होतो ते लेगिस्लेशन आपल्याला फार्मसीमध्ये काय असते, त्याचा स्कोप, ऑब्जेक्टिव्ह ते आपल्याला पाहिजे आहे. एवढं आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. तरी तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आहात तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माझ्या चॅनलला करून टाका, जेणेकरून नोटिफिकेशन आम्ही व्हिडिओ टाकल्या तुम्हाला यायची येईल. आणि हे म्हणजे आता आपल्याला B Pharm 5th सेमिस्टर आणि D Pharm 2nd इयरमध्ये यूज होणार. आणि त्यापेक्षा आता जी करंटमध्ये आपली DMER एक्झाम होणार आहे, डायरेक्टर ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन, याची पण आपल्याला हा PJ चॅप्टर पण इम्पॉर्टंट, त्याच्यामध्ये पण आपल्याला फार्मसी ऍक्ट आणि ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट मॅन्डेटरी आहे शिकण्यासाठी. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माझ्या चॅनलला करा आणि तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना आपल्याला PJ विषय, त्यानंतर PJ नंतर आपण पण बरेच विषय घ्यायचे ठरवलेले आहे. इंडस्ट्रियल फार्मसी असो, फार्मसी